हिंगोली नगर परिषदेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या ईव्हीएम मशीन या हिंगोली शहरातील कल्याण मंडपम या इमारतीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत। दुसऱ्या मजल्यावरती जे आहे ते ही स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे आणि या स्ट्रॉंग रूमला आपण जर पाहिलं तर बाह्य बाजूने इथे सर्वच बाजूने जे आहेत ते अशा प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी जी आहे ते प्रशासनाने, निवडणूक विभागाने, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने घेतली। आपण बघतोय की इथं कडेकोट जो आहे तो पोलीस बंदोबस्त आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच आतल्या बाजूला जो आहे तो स्ट्रॉंग रूम मध्ये SRPFचे जवान तैनात आहेत। त्याचबरोबर बाह्य बाजूला अशा प्रकारे बंदूकधारी पोलीस जे आहेत ते या स्ट्रॉंग रूमच्या मुख्य गेटवरतीच आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले जे इंचार्ज आहेत ते आहेत। सर, मला सांगा, आतल्या बाजूनं कुठले पोलीस तैनात आहेत, बाहेर कुठले आहेत, कसा बंदोबस्त आहे? प्रथम नमस्कार। याच्यामध्ये पोलीस अधीक्षक साहेबांनी जे आत जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्यामध्ये जे मतपेट्या आहेत कालच सील करून प्रॉपरली त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि त्या आतमध्ये संरक्षणाकरता ते SRPFचं की जे अलर्ट राहते ते एक प्लाटून त्याच्यावर सुद्धा त्यांचेच अधिकारी SRPFचे सब इन्स्पेक्टर किंवा PI दर्जाचे वरती पण आहेत आणि जे खाली बंदोबस्त आहे आमच्या स्थानिक जिल्हा पोलिसांचा तिथे PI आणि एक किंवा दुय्यम अधिकारी, डेला 15 लोक आहेत, एक अधिकारी, एक सेकंड अधिकारी आणि नाईटला सुद्धा एक PI दर्जाचा अधिकारी, एक सेकंड अधिकारी आणि 15 कर्मचारी असे स्ट्रिक्टली त्यांना शिफ्ट वाईज बंदोबस्त लावण्यात आलेला आहे की जेणेकरून काही घटना होऊ नये एवढी सतर्कता आणि वेळोवेळी वरिष्ठाच्या सुद्धा भेटी इथं होत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर अशा प्रकारे जो आहे तो वरिष्ठ पोलीस अधिकारी, त्याचबरोबर डे आणि नाईट असे मिळून जे आहेत ते 30 कर्मचारी, अधिकारी अशी इथं बंदोबस्त लावण्यात आले आहे। आणि ही स्ट्रॉंग रूम जी आहे ती पोलिसांना सर्वांना जे आहे ते आणखी 18 दिवस सांभाळावे लागणार आहे। 18 दिवसानंतर जे आहे तो या निकालाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।